राज्य कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीतर्फे आज कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेमध्ये समाविष्ट करून कंत्राटी पद्धत रद्द करावी या मागणीकरता आझाद मैदान मुंबई येथे विशाल जाहीर सभा घेण्यात आली। कंत्राटी तत्वावर काम करणारे जे सर्व कर्मचारी आहेत ती कंत्राटी पद्धत रद्द करावी, खाजगी क्षेत्रात सुद्धा कंत्राटी पद्धत बंद करून त्यांना कंपनी मालकाने त्यांना किमान वेतन देऊ, त्यांना कंपनीच्या सेवेमध्ये परमनंटमध्ये सामील करून घ्यावे ही यामध्ये प्रमुख मागणी आहे। कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन च्या नियमावलीचा वापर करून त्यांना वेतन देण्यात यावे, सर्व कामगारांना किमान वेतन देण्यात यावा या मागणीकरता आज हे आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन सुरू आहे। आणि आजच्या सभेमध्ये जो काही निर्णय होईल त्यानंतर हे सरकारच्या भूमिकेवर अवलंबून आहे आणि सरकारने अगर योग्य भूमिका घेतली नाही तर कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती काय उचलते ते आपल्याला बघावं लागेल। कामगार एकता जिंदाबाद, CITU जिंदाबाद। कामगारांचा एक बिल मंजूर करण्यासाठी आग्रही राहण्याची भूमिका ही घेण्याचा प्रयत्न आहे। त्याचा उल्लेख गुलामी नीति नहीं चलेगी, बोलो हम सब हमारी एकता, हमारी ताकत, हमारी एकता, हमारी एकता, हमारी ताकत। धन्यवाद साथियों। थैंक यू। धूप से बिल्कुल नहीं डरते, इसलिए जो यहाँ पर बैठे हैं वो सब नहीं डरने वाले लोग हैं, लड़ने वाले लोग हैं। अभी एक सवाल मैं पूछना चाहता हूँ, वहाँ पर जो हमारे साथी बैठे हैं वो क्या इस मीटिंग के लिए आए हैं क्या, या कोई दूसरी मीटिंग के लिए? जो आज की मीटिंग के लिए आए हैं हाथ ऊपर करो। इसका मतलब है कि या तो आप डरने वाले हैं, आप धूप से डरते हैं, और अगर आप डरने वाले नहीं है तो आपसे खुर्ची लेकर के आप लड़ाई लड़ाइए। सभी साथी से विनती है कि बाजू में झाड़ के नीचे कोई नहीं बैठेंगे, वो सारे साथी यहाँ पर आ जाइए अपना खुर्ची लेकर। और यहाँ पर भी बगल में खुर्ची है खाली, ये सारी कुर्सी बनना चाहिए। हमारे महिला साथी वो बिल्कुल डरते नहीं है, इसलिए वो सब आ जाएंगे यहाँ पर मैदान में। सभी साथियों से विनती है कि आप मैदान में आइए। या उजव्या बाजूला जे कॉम्रेड बसलेले, उजव्या बाजूला खुर्च्या घेऊन इकडे या। तुम्ही ऐकलं ना? हा, इथं मधल्या खुर्च्यावर बसा। कॉम्रेड लांबले यांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही 29 कामगार कायदे केले होते ते सर्व कायदे ह्या नालायक मोदी सरकारने रद्द केलेले, आणि त्याचा बदला आपल्याला पुढच्या काळामध्ये संघर्षाच्या माध्यमातून मतपेटीतून दोन्ही पद्धतीने त्याचा बदला घ्यायचा, हा निर्धार आपल्याला आजच्या मेळाव्यामध्ये करायचा आहे। यानंतर मी हिंद मजदूर सभेचे राज्याचे सरचिटणीस, राज्याचे अध्यक्ष साथी कॉम्रेड निवृत्ती धुमाळ यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं। कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीचे समन्वय आणि आजच्या या मोर्चाचे अध्यक्ष कराड साहेब, आताच आपल्यामध्ये आलेले आमदार सचिन भाऊ, बाकी सर्व व्यासपीठावरचे मान्यवर आणि कामगार बंधू भगिनींनो, आपण जन्माला आलो त्या दिवशी सटवीनं लिहिलं आपल्या डोक्यावर लेखा तू कंत्राटी कामगार। ते लिहिल्यानंतर आपल्याला वाटलं कदाचित एका जन्माचं असेल ते, पण जन्मोजन्मी मी कंत्राटी कामगार जन्माला आलो। माझा बाप कंत्राटी कामगार, माझा आजोबा कंत्राटी कामगार, माझा मुलगा कंत्राटी कामगार, ही पिढ्यानपिढ्याची व्यवस्था आपली चालू आहे।
आपला देश महासत्ता बनण्याच्या दृष्टीने निघालाय. जे वरच्या वर्गातले आहेत ते वरती महासत्तेकडे चाललेत आणि त्यांचं गुलाम म्हणून काम करण्याची पाळी आता आपल्यावर आलेली आहे. मित्रांनो, 2000च्या अगोदर दामले साहेबांनी आता सांगितलं, 2000च्या अगोदर किमान आशा होती की मी आढळलेली बोर्डाकडे जाईल, माझी केस चालवेल, रामदेव साहेब चालवतील आणि मला परमनंट करतील. ती आशाही सुप्रीम कोर्टाच्या एका फटकाऱ्यामध्ये निघून गेली. कंत्राटी कामगार इथपर्यंत ठीक होतं. आता जे 4 कोड बिल आणली गेली आहेत त्या 4 कोड बिलानुसार